नाती विचित्र असतात. विचित्र असतात कारण ती सहजासहजी जुळून येत नाहीत आणि जुळून आलीच तर ती टिकून राहत नाहीत. आपल्या मळ्यात कित्येक रंगीबेरंगी नाती जुळलेली आहेत. वस्तीवरची माधुरी दीक्षित अतुलला पुन्हा भेटायच्या तयारीत आहे. येऊ का? माधुरी दीक्षित. बर. तर अतुलची जुनी प्रेयसी संगी त्याच्या पूर्णपणे मिठीत आहे. अतुल संगीच्या मिठीत असताना बोलला होता की हे नातं समजून घेण्यासाठी ही कथा उलगडणं काळाची गरज आहे. मित्रांनो, मी ही कथा नुसती उलगडणार नाहीये, तर मी ही कथा खोलून खोलून पुढे मागे सारून तुम्हाला समजेल अशा पद्धतीने सांगणार आहे. अरे पण मीच का सांगणार आहे? कारण मला सगळं काही माहीत आहे. मग तुम्ही म्हणाल मी नेमका कोण आहे? अहो, मी तुमचाच मळा आहे, कळलं? चला आता कथेकडे या. अतुलला माधुरी पुन्हा बोलली, संगी गसकन मिठीत घुसली आणि जरा 2 महिने पुढे आलो तर हे बघा, अतुल वाघानं तिसरीच सुंदरी पटवली. जरा लक्ष देऊन ऐका, ही सुंदरी दुसरी तिसरी कोण नसून अतुलची होणारी धर्मपत्नी आहे, म्हणजेच होणारी बायको आहे. हो, काय विचार करते का नेहा? काय नाही हो, मी बघतीये किती छान आहे हे सगळं. हां, छान तर आहे, पण तुझ्या एवढं छान नाही बरं का. म्हणजे येत असतो ना या ठिकाणी सारखं सारखं, त्यामुळे मला इथं विशेष असं काही वाटत नाही बघ. म्हणजे तुम्ही इथे बरेच वेळ आला होता का? हो, बऱ्याच वेळा. एकटा की जोडीने? आहे का आता एकटं कोण येते मारायला? जोडीनं चालतो. हा म्हणजे जोडीनं म्हणजे आपल्यासारखं जोडीनं नाही बरं का, मित्रांसोबत येत असतो का. एकदा राम्यासोबत आलतो आणि बऱ्याच वेळा सोम्यासोबत. हे इथं खाली पावभाजी भेटते, लय भारी लागते, त्यामुळे येत असतो. बाकी आपल्यासारखं जोडीने म्हटलं तर नाही नाही, कधीच नाही. नशीब राम्या सोम्यासोबत आला होता. आणि जर एखादी रुपाली सोनाली सोबत आलो असतो तर ते ऐकून मला लय वाईट वाटलं असतं बघा. आणि आजची पहिली भेट ही शेवटचीच भेट ठरली असती. असं बर. बघा आता पिढा, या नेहाला वाटतंय की तिचा होणारा नवरा एखाद्या धुतल्या तांदळासारखा असावा. पण अतुलची मागची कांड बघता अतुल धुतलेल्या तांदळासारखा नसून नासलेल्या तांदळासारखा आहे. यांचं बाकी काही का असेना. अतुल, माधुरी आणि संगी या त्रिकोणाचं नेमकं झालं तरी काय? आणि तेच समजून घेण्यासाठी आपल्याला कथेच्या मागच्या भागात जाण्याशिवाय पर्यायच नाही. आतल्या, तुला आठवतंय ह्या पुढल्या ओढ्यामध्ये आपण त्या जुन्या काळात लपून लपून भेटायचो आणि भेटून गुलुगुलू करायचं. मग नाही तर काय. पण संगे, तेव्हा तू या सरत्या रात्रीसारखी एकदम बिनधास्त होती का? मग आता नाही कमी बिंदास? अगं आता लग्नामुळं, लेकराच्या विचारामुळं पाक खंगाळास ग तू. लईच त्रास दिलाय बघ मला त्याकडून. बर, नक्की कसला त्रास दिलाय ग बालाजीनं, म्हणजे बालाजी दाजीनं? गप रे, तसल्या आगाऊपणात तर तू बोलूच नकोस. संगे, मी असंच बोलतोय बघ, आणि इथून पुढे पण असंच बोलणार. तुला जर पडत नसेल ना तर तुझा मार्ग मोकळा आहे, जातो. बरं बाबा, तुला पाहिजे तसं बोल. झालं? आणि आता जेवणाचं कसं करणार आहेस? जेवणाचं पोरांबरोबर जातो की धाब्यावर. बरं, आजचे दिवस जा, मग उद्यापासून मी सकाळी येताना रात्रीचा पण डबा घेऊन येईन तुला.
अगं सकाळचा डबा आणते ते काही कमी होय हां अरे मग त्यात काय एवढं, तुझी वहिनी इस्तवर तर करायचं आहे ना. नाही नको, ते सकाळचं शेळ जेवण संध्याकाळी जात नाही का, आणि डायबर चांगलं चांगलं मिळते की खाईन तिथंच. चांगली साबरी झाली की तुझी जी. बर ते मात्र आहे. चल आता येऊ, उद्या सकाळी भेटू. बरं चालतंय. पण सांगे उद्या येताना एखादी पोरगी नाही तर बाईसोबत आणि कामाला, म्हणजे ते दिसताना पण बरं दिसतं का, आणि भाऊनी पण सांगितलं कोणाला तर कामाला म्हणून घेऊन ये कोणाला तर. चालते, ती शेजारची वर्षी आहे ना, तिलाच येते घेऊन, येईल ती कामाला. चालतंय आण वर्षीला मग. चालते, भेटू उद्या, येते. वहिनी माहेरी गेल्याने आणि भाऊची शाळा सुरू झाल्याने वस्तीवर अतुल संगीची कथा चांगलीच रंगात येऊ लागली होती. पण दुसऱ्या बाजूला महादा माधुरीची रोमांचक कथा काही केल्या पुढं सरकतच नव्हती. बरं वाटत नाही का? अयो तुम्ही आहे बाई. हा मग आता आपल्या घरात दुसरं कोण असणार आहे? हा अहो तसं नाही, मी झोपले होते, तुम्हाला स्वप्न पडलं आणि मध्येच तुम्ही बोलले, मग मी दचकले म्हणून असं बोलले. असं आहे होय. पण तुला स्वप्न कशी पडते ते ग? मला तर असं अंग टाकलं की लगेच झोप लागते आणि असं मड्यागत झोपतो बघ मी तर. आता कामाची एवढी असते म्हणल्यावर झोप तर लागणारच ना हो. हां आता मारतो ना तू बी है ना, मी भाऊच्यात कामाला जात नाही म्हणून बोलते का ना. अहो तसं नाही, भाऊचं काम बंद झालं तर झालं, पण आता घरची कामं काही कमी आहेत होय आपल्याला. हां ते बी आहे म्हणा, पण बाहेरची बी कामं करावं लागतील की, पैशा पाण्याचं बघावं लागेल की. हां मग बघा की तुम्हाला कोणी अडवली तवा. हां बघतो की मग. तसं बी नदीच्या पलीकडे एक काम आहे बरं का, जाऊन बघावं लागेल, भेटावं लागेल. बर आता काही न करता लगेच झोपता की काय हो तुम्ही? झोपता? अगं मी तर झोपलो सुद्धा. हां बरं, झोपा मग काय. महादेवराव झोपले वय? बरं झोपा मग काय. एखादा माणूस एवढा कसा भोळा असू शकतो? असो, जसं आहे तसं माधुरीच्या एका मनाने पूर्णपणे मान्य केलेलं आहे. पण दुसऱ्या मनाचं काय? दुसरं मन हे पहिल्या मनाचं थोडी ना विचार करणार आहे. म्हणूनच एवढ्या अंधारात नवऱ्याच्या आडून गुपचूपपणे तिला जे पाहिजे ते मिळवण्यासाठी ती अतुलच्या घराकडे जात आहे. अहिरू काय करतेस? ये तुझीच वाट बघतोय. असं बरं चल आतमध्ये, डबा आणलाय जेवण करून घे. तिथंच बसूय की ह्या वेळेला, कसलं गार वाटतं बघ. अरे बाबा इथं कोणी बघितलं ना उगाच डोक्याला तापायचा. चल उठ आणि चल लवकर जेवण करून घे. आज जायची लयच काय झाली तुला. असं झाल्याची गाई. बरं उठ आणि जेवण करून घे, नाहीतर माझ्याकडे वेळ पण नाही आणि तुला ना त्याचं काही घेणं तरी नाही. उठ ना, चल ना. अगं हो, जरा जमान हा दमन नाही, चल लवकर. जरा हळू. काही नाही, घे बसून.
चल जेव. बर, पण माझ्यासोबत तुला पण जेवावं लागेल हं? अरे मी जेवली, तू जेव. माझ्यासाठी जेव की थोडंसं. बरं. मस्त केली भाजी. बघ तू ते भाऊन वहिनी कधी येणार आहे? का? त्यांच्याशिवाय करमत नाही का? बघ कसा बोलतो. मग कसं बोलू? जेव्हा बघा तेव्हा भाऊ आहे. डोकं फिरणार का नाही मग? अरे बाबा, काळजी घ्यावी लागते. नाहीतर मी असं तुला जेवण घालत बसायची आणि एका दिवशी ते लोक मला बघून दुसरंच काहीतरी कांड करतील. हे बघ, वहिनीच्या भावाची बायको गेल्या माहेर बाळणपणाला. त्यात वहिनीचे आय पाय घसरून पडले. त्यामुळे वहिनी तिकडेच राहणार आहे बघ शेवसाठी. आणि भाऊ पण तिथूनच जाणार आहे शाळेला. त्यामुळे ते दोघं काही इकडे लवकर फिरकत नाही बघ. म्हणून मी काय म्हणतोय, निवांत राख की तू. कसं त्यांच्या येण्याची टेन्शन घेते? ते भाऊ कसल्या शाळेत जातात? झेडपे जातात पोरांना शिकवायला. अच्छा. बाकी तुमचं काय चाललंय? पहिल्यांदा कुठं बाहेर गेलाय का? नाही, झोपले ते. तुला असं जागा ठेवून बघ ना. पहिलवान झोपले तर मग आजचा दिवस तिकडे झोपणार का? लय छान आहे. जेव गप आणि नंतर शांतपणाने एकटंच झोप. हो. पण चल, लय उशीर झाला, येते मी. अगं माझं जेवण तर होते की. अरे हो हो, कर निवांत कर. येते हा. अगं तो डबा घेऊन जा. अगं पहिल्यांदा डाऊट यायचा. अरे हो, विसरलीच होते मी तर. अतुल हे असं देखणं जगणं एकदम रमून जगत होता. एका बाजूला संगी तर दुसऱ्या बाजूला माधुरीचा प्रेमाचा डाबा चालू होता. पण जे काय मागं घडलेलं होतं त्याचा काहीच पत्ता नेहाला अजून तरी माहीत नव्हता. बसलं तर आणि तात्यांना कळलं तर तात्या मला ओरडायचे, म्हणून नको आहो. तात्याने एवढी घाबरतेस तर भेटा कशी तयार झालीस? आता तुम्ही एवढं मागे लागला होता तर नाही तरी कसं बोलणार ना. असं? मग घरी काय कारण सांगितलंस? मैत्रिणीच्या घरी कार्यक्रम आहे असं सांगितलं, म्हणून तर एवढी नटून आले ना. कार्यक्रमाला एवढं नटून जातात का? तुम्ही पण ना. बर. तुम्ही असं सारखं बर का हो बोलता? सारखं सारखं कुठं बोलतोय? ते आपली स्टाईल आहे म्हणून येतं कधी कधी तोंडात. बाकी काय नाही. हो का? हा ना. आतल्या, तू आहे तर मला दुसऱ्या तिसऱ्या कोणाची आठवण पण येत नाही बघ. असं? असं का बरं? कारण तू समोर असला ना की मला दुसरं कोणी दिसतच नाही. बर. तुझा बालाजी पण दिसत नाही का? ई, त्या येळेची तर आठवण पण काढू नको बघ. मग काय काढू? या घडीला तू बरंच काही काही काढू शकतोस. काढू शकतो की, पण तू काढू दिलं तर ना. एवढी हिंमत? बघ हा. आता बघायचं काय, हिंमतच दाखवतो की. हो, हिंमतवाले. आज माझ्या संग वर्षी बी आली. विसरला का काय? तिने जर असं बघितलं ना आपल्याला, वेगळंच काहीतरी समजून बसायची. बघू दे की वर्षी, मग समजू दे काय समजायचं ते. अरे अतल्या, मी गंमत करत होती. तू तर पार हावरागतच करायला लागलायस. बर, तू गमत करते वय आणि मी काय करतोय? मी पण गमतच करत होतो. अगं थांब की समगे. अगं हो, हळूहळू पडशील. अगं थांब, कुठं पळतेस? थांब. अरे गप. हे अगं थांब की सांगे, थांब. अरे अतल्या, अरे गपच की. थांब की तुला दाखवतो कशी बघा, मजा असते. यायचं नाही माझ्या मागे. हा? अरे थांब. अरे गंमत केली ना. हो, थांब, पडशील. थांब. तू काय कर, जनावरांनी वैरण टाक हा, आणि पाणी बी पाच. मी जरा खाल्लं जाऊन येतो. आता तुम्ही कुठं चालली? अगं ते नदीच्या पलीकडे जातो, बघतोय कामाचं काहीतरी. हा, असं मोकळं कवर फिरणार आहे मी. हो. बरं बरं, नीट जावा आणि नीट यावा काय. होय होय. आणि येताना काय आणायचं आहे का? हा, जरा साखर घेऊन या आणि चहा पावडर पण संपली, ती पण घेऊन या येताना. हां, आणतो की. आणि हे अंड्याचा मसाला बी संपलाय ना? हा बाई, अंड्याचा मसाला पण संपलाय. आणि एक काम करा, 10 अंडी पण घेऊन या जरा. बरं बरं, आणतो. आणि तुला गोळ्या आणू का? कसा बसला ना? एक काम करा, गोळ्या नका आणू, औषधाचा आणा, म्हणजे लवकर बरं वाटतं. बरं बरं, आणतो मग. हां, जातो.
हे अगं थांब की, कुठं पळतेस? आता बस झाला आतल्या, पळून पळून दम लागलाय मला. आहे का आता? अजून तर मी काय केलं पण नाही, लगेच कशी दम दिसलं. अवघड आहे बाबा तुझं. गप्पा, काय पण नाही बोलायचं. काय पण कुठं बोलतो तेव्हा? जे बोलायचं तेच बोलतोय. बरं, तू जे काय बोलतोय ते हाय तेच बोलतोय. खुश? इतक्यात कसं खुश होणार? आजूबाजूला बघ की. आजूबाजूला कोण आहे? इथं फक्त तू, मी, माझं घर, ही झाडी, वारा, बस. बाकी कोणच नाही. आणि तुझे ते जिगरी राम आणि सोम्या अवकाळी तोंडाचे कधी बी येऊन टपकतात. टपकू दे की मग, त्यांना कोण घाबरते? असं मग कसं? तू म्हणशील तसं. बर. अरे काय झालं, का थांबला? काय माधुर दीक्षित, आज भर दुपारचं इकडं काय काम होतं का? हा, ते वड्याकडे चालली, जरा काम होतं. बरं बरं, सावकाश जावा, पावसा पाण्याच्या दिवसात ना. बर, ते भाऊ आणि वहिनी कधी येणार आहेत? येतील की ते त्यांचं काम झाल्यावर. का काय काम होतं का तुमचं? नाही नाही, ते बरेच दिवस झाले ना दिसले नाही म्हणून म्हणलं. बरं बरं. कोण होती रे ही? वस्तीवरची माधुरी दीक्षित? ही होय? अगं हो, माझा नाही का, त्याची बायको होती. वहिनीकडे काय तर काम असेल म्हणून आलते, बाकी काय नाही. होय का? पण आपल्या रंगलेल्या डावात एखादी मांजर जशी आळगी आली तशीच आली की. हो ना, मांजर कुठली. बरं मी काय म्हणतो सांगे, पुन्हा कावं तर बघू की. आता आता कशाला पुणे आणि मुंबई? आता मूळ झालाय तर घे की उरकून. अगं येडीबिडी झालीस काय सांगे? ती माधुरी आताच खाली गेली, आली वरती म्हणजे. आणि ती वर्षी पण खाली तुझी वाट बघते ना. आणि मला आताच आठवलं, सोम्या रामानं फोन केला होता मला. ते विहिरीवर मोटर चालू करायचं ना, तिकडे जातो मी. बरं ऐकतो, मी ते काम करतो तुझ्याकडे येतो. तू पण जा खाली वर्षीकडे काम करा. हां, येऊ का? अतुल त्या काळात त्याच्या आयुष्यातले सोनेरी दिवस जगत होता. एका हातात संगी होती तर दुसऱ्या हाताने तो माधुरीला सावरत होता. सगळं कसं एखाद्या गोड स्वप्नासारखं चालू होतं. आणि जर काय मदत लागलीच तर देवापेक्षा आधी हजर राहणारे त्याचे जिगरी दोस्त बरोबर होतेच. हॅलो अतुल भाऊ, बोला की. हा सोम्या कुठे रे? हे काय इथंच घरी आहे. आणि राम्या? त्याचं काय माहित नाही राव. बरं एक काम कर, राम्याला घेऊन का नाही वडार आपल्याला जायगर, मी आलोच तिथं. बरं 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 बरं, ते वस्तीवरच्या माधुरी दीक्षितचं मॅटर आहे काय? अरे तसंच काय तर, ये लवकर. बरं बरं बरं, आलो. हे काय करतो रामाला फोन. खरं तर त्या काळापासूनच अतुल आपल्या मळ्याचा राजा होता. आणि आता ह्या नेहाचा राजा व्हायचं बघतोय. तुमची गावात बरीच मोठी मित्रमंडळी असतील ना? जास्त काय मोठी वगैरे नाही, पण वगैरे आहेत आपली बऱ्यापैकी. हो का? हा ना. बाकी तुझी मित्रमंडळी असेल की? कॉलेजमध्ये असताना एक जवळची मैत्रीण होती, पण आता कॉलेज बंद झाल्यापासून ती पण काही जास्त कॉन्टॅक्टमध्ये नाही माझ्या. बरं कर आमचं घरी एकटं राहायला मग. हो, आई असते ना घरी, तिच्यासोबत कसा वेळ जातो कळतच नाही. असं एवढं काय गप्पा गोष्टी करत असता तुम्ही दोघी? गप्पा गोष्टी असं काही म्हणता येणार नाही बघा, पण चांगल्या चांगल्या भाज्या कशा करायच्या यातच बोलणं चालू असतं आमचं. अरे वा, म्हणजे पुढे जाऊन माझंच चांगलं आहे की. हो, पण लग्न झालं तर? लग्न झालं तर म्हणजे आता लग्न होणारच आहे ना आपलं. होणार तर आहेच हो, पण झालं तर नाही ना. बर. इतकं उशीर? हा, कामवाली संग गुलगुल करत चाललं असेल ना.
ए गोलू गोलू काय पण काय बोलते मी पाहिले ना माझ्या डोळ्यांनी कसं तुम्ही एकमेकाजवळ होते ते. अगं माझी माधुरी दीक्षित तिच्या डोळ्यात काय तर गेलतं का म्हणून ते काढून द्यायला मदत करत होतो बाकी काय नाही. वा वा, इतकं घाण खोटं बोलतोस वय लपड बास कुठला. गप ग तू इथं तुला भेटायला हातातलं काम टाकून आलोय आणि तुझी किरकिर सुरू झाली. जर रडगाणं ऐकायचं नसेल ना तर लवकर यावा ना, वेळेवर यावा. मी तुझ्यासाठी किती रिस्क घेऊन लपून छपून येते. मी आजारी असताना पण तुला भेटायला येते. तुझं आपलं चले वाटा वाटा. अगं हो माझी माधुरी दीक्षित किती बोलशील हा जरा आराम कर. आणि इथं द्यायला आणि घ्यायला भरपूर काय असताना तुझं वेगळंच चाललंय बा. तुला एक सांगू का इथनं पुढे मी तुला भेटायला यायला जरासुद्धा उशीर करणार तुझ्या काय शपथ आणि तुझ्या या देखण्या तोंडाची पण शपथ. होय, मी जास्त बोलू नये म्हणून लगेच माझ्या तोंडाची शपथ. नाही असं काय नाही आपलं सहज तोंडात आणून बोलून टाकलं. बाकी तुझी काय खबर. काही नाही, पहिलवान गेले तिकडं नदी पलीकडं काम पाहिलं. आणि मोठं काम बी आहे आणि पक्क बी आहे. कसलं काम बघितलं. शेतातलं एवढं काही नाही, घरी गुरांचंच जास्त आहे जरा. मग तू पण जाणार हो तिकडं. आता काम म्हणल्यावर जावं तर लागणारच ना. मग जर तू तिकडे गेली तर रोज इकडे भेटायचं कसं काय. आता दुपारचं नाही भेटता येणार, पण हां रात्रीचं भेटू आपण. रात्रीचं रात्री जे हवं ते नाही ना मिळणार. बघू, मी ठरवल्यावर नक्कीच. पक्का 100%. बर. अय कुठे रातुल भाऊ फोनवर तर लय महत्वाचं काम आहे बोलला होता. मला बी तसंच बोलला होता की. अरे बोलला होता पण आता कुठे अरे तुला माहित नसल्यासारखं काय करतो रे. असेल की तेच कुठतरी वाड्यामध्ये. वाड्यामध्ये कुणासोबत असेल रे पण. अरे आज वस्तीवरची माधुरी दीक्षित आहे जणू. आयला मजा यायला का अतुल भाऊच्या. होला का. पण सौम्य मला कोण पटल का नाही रे का मी असंच मरतो या. अरे इथं माझंच काय नाही आणि तुला काय सांगू मी. पण तुला एक सांगू का हम्म. मला का नाही आजकाल एक पोरगी आवडती बघ आणि तिला बी मी आवडतो असं मला वाटतं या. पण बघू अतुल भाऊच्या कानाविषयी टाकतो आणि काय आहे ते बघतो. राम्या मला बी एक पोरगी आवडली यायला का. मी पण आज अतुल भाऊच्या कानावर गोष्ट घालणारच होतो. तुला कोण पटलं रे. म्हणजे पटली अशी नाही, पण मी तुला पटवणारच आहे. तू मस्त तिला पटवायला पटवशील र. तुझं हे असलं तोंड बघून तिला तू पटला पाहिजे की हा. होला का. ते पण आहे. अरे तुझ्या आईला तुझ्या आम्ही आमचं बघू ना कसं पटवायचं. हा तू सांगणार कोणतं काळ तोंड आहे. वर्षे लय लवकर शाळा सोडली का तू. तसं बी शिकून काय करायचंय. अगं अशी कशाला बोलती. अगं शिकायचं. थोडंफार जरी शिकलं ना सिटीमधला नवरा मिळतो आणि ते बी चांगलं कमवणार. नाहीतर मग हायच माझं बघितलं नाही वय कसं गावठी येते. म्हणून तू कॉलेज कर. बरं बघू, बापूला बोलून बघती बापू काय म्हणतात. जर जा म्हणलं तर मग जाती कॉलेजला. अगं जाच कशाला एवढ्या लवकर याच्यामध्ये पडती तू. आणि हे असली कामं करायला आयुष्य पडलंय की. होय अगं संगीत आहे, तुझं खरंच आहे बघ. बापूला बोलते मी आज. होय मी तहान लागली ग. हा अतुल कुठं राहिलाय काय माहिती. विहिरीवर मोटार सुरू करायला गेलाय की विहीर खोदायला गेलाय देव जाण. चल बघू आपण. चल हळू चल. अगं माधुर तुला किती वेळा सांगितलं मी पळून जाऊन आपण लग्न करूया म्हणून. तर तू काय ऐकतच नाही माझं. सांग मग मी काय करू. अरे पळून बिळून जाणं हे नाही मला जमणार. आणि तसं बी आपण कुठं पळून जाणार आहे. जाऊ की पुण्याला. पुण्याला जाऊन काय करणार आहे. करू काहीतरी. हाय का आता करू काहीतरी. एवढं सोपं नाही ते. म्हणून मी म्हणते हे लग्नाचा विचार नाही, हे डोक्यातनं काढून टाक जरा. मग तुझं काय म्हणणं आहे आयुष्यभर असा साठ बनून राहू. अरे तुला लग्न करायचं तर तू कर ना, पण हे पळून जायचं आणि पहिलवानाला सोडून जायचं या गोष्टी माझ्यासमोर नको करू. बर बरं चल येते मी, घरी गुरांची काम आहेत. अगं थांब की आता तर आली न लगेच चालेस. हा अरे ते घरी पहिलवान याच्या आधी गुरांना चारा टाकला पाहिजे, नाहीतर ते उगाच तन करत बसते. बरं सोड. तू चालले तर मी तर इथं थांबू काय करू. चल तू पण. हां चल आलोच.
ए अरे काय कुत्र मित्र मागला आलं काय पिसाळलेलं? हे काय लय शान आहे अतुल भाऊ, कोणीकडे बोलतोय. चल. होय राम्या, काय म्हणतोय सोम्या? अतुल भाऊ ध्यानचा हा पांचट विषय सोडून बाकी तुमचा तो जबर विषय सांगा की. माझा जबरी विषय होय पहिल्यापासूनच चालू आहे की, मस्त चाललंय बा आमचं. भाऊ तुमचं जर चालू आहे ना तर माझं बी द्या की चालू करून. हा सोम्या तुझं कुठान कसं जुळवून देऊ रे आता? भाऊ तुमच्या इथं कामाला आली ती वर्षी आहे ना, हा वर्षीचं काय? ती वर्षी ना मला लय आवडती. ती जर माझा द्या की जॅक लावून. हा जाऊन या ती वर्षी आपला डाव आहे तिच्या तर आसपास फिरकू नको. काय तू कोण रे मला सांगणार फिरकू नको म्हणून? सांगू का मी कोण आहे? ए, साईडला ऐका की माझं लगाव. भाऊ ती वर्षी माझी आहे. हा? पळ, माझी ए गा बसा. मला सांगा वर्षी कोणाला पटले का? कोणाला काय बोलले का? नाही ना? अरे मग बोलायच्या आधी पटायला तुम्ही दोस्ती कुस्ती कसं करता रे? भाऊ पण ती वर्षी ना मला लय आवडती हो. अरे आवडायला मला बी आवडती. ए अरे तसा विचार करता आवडा समजा गावाला आवडती, मग गावात झाली का ती? आराम करा हो. तुम्ही एक काम करा, तुम्हाला दोघांना आवडलं ना ती आपल्या स्टँड तिला पटवायला लागा. जिला पटेल त्याला पटेल, निवडेल की कोणाला एखाल तर ती. पण अतुल भाऊ ती वर्षा माझच पाखरू आहे आणि ती ह्या राम्याला निवडणार. ए तोंड बघ तुझं काळा तोंड्या म्हणे. वर्षा कोणाची? वर्षी फक्त या सोमनाथ फाकड्याची आहे. ए अरे दात बघ तुझं फाकड्या म्हण फाकड्या फाकड्या नाही तू टोकरे टोकरी आहे. ए टोकरे सगळं टोकरून टाकील मग दाखवीन तुला. याला सांगा ऐकायचं नाही काय? हरामखोर कुठलं? याला सांगितलं ना दोस्तीत कुस्ती करायचं नाही. हितनं पुढे जर भांडण केलं ना माझ्या एवढं वाईट कोण नसेल. तुम्हाला दोघांना पण आवडले ना, एक काम करा, दोघं पण आपल्याला स्टाईलने तिला पटवायला लागा. बघू कोणात किती दम आहे. आणि ज्याला ती पटेल ना त्याला मी पार्टी बी देतो. आणि हां सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती अजून एकटीच आहे. मग लागाय का मला दोघांना बी चान्स आहे. पटवा तिला. येऊ का भाऊ? जावा मस्त आहे तुम्ही. बरं वर्षे मी जरा तुला भेटून येते, तू थांबितच. बरं हा. जा. आलेच. हा हा. अतुल हा चल तुला एक गंमत दाखवते. अगं पण एवढी काय गडबड करायला लागलीस? तूच म्हणतोस ना अशा कामात घाई गडबडच करावं लागतं म्हणून. आता घाई गडबडीनेच करायचे असतात, पण त्याला माणसं बिनसं पण बघायची का? आता गप बरं तू. आधीच इतका वेळ झाला मी तुझी वाट बघत बसलेली. हा ना आता आलेस तर नुसतंच बोलतोय. आता ही काय बोलायची वेळ आहे का? मग कशाची वेळ आहे? चल घरी मग दाखवते कशाची वेळ आहे ते. घरात? हा चल ना. अगं पण चल ना. बरं चल. हळू 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 हळू. डोळा काय हप्पल्ला का काय र कडू? तुला काय वाटतंय मला का दिसत नाही का? मगा धरणं बघती एक डोळा झाकतोय काय उघडतोय काय का र? तुला काय वाटलं मला काय कळत नाही वेर? ए एवढा भोकाच्या रामे आपल्याच गावच्या पोरींसोबत असं करतोय व्हय? आपल्या गावातल्या पोरीसोबत करा तुला लाज बीज नाही वाटत का? तर लाज वाटली असती ह्या कडून असं केलं असतं का? भुरटा कुठला? ए बुरट्या रागन काय बघतोय रे? तुझ्यामुळे तर आपल्या गावातल्या पोरांची लग्न व्हायना तर. हा अशा पोरींकडे रागन बघत असतात का? अशा पोरींकडे प्रेमानं बघत असतात. ए काळ तोंड्या चल निघत ना पण. ए काळ तोंडे चल पळ.
असला चाळा यानं पुन्हा केला ना तर गप्प बसू नको काय. मी ग बसते वे. परत जर ह्याने असं काय केलं ना, ह्याचं नाही थोबड फोडलं ना, तर 9 वर्षी सांगणार नाही. नको सांगू, असल्या पोरांना नाव बी सांगायचं नसतंय. बरं मी माझं नाव सांगू का? सांग की. माझं नाव ना सोमनाथ, पण सगळेजण मला प्रेमानं सोम म्हणतात. तुझं नाव काय? मला आधी सांग, ती काळ तोंड्या तुझा मित्र नाही ना? फू, हे काळ तोंड दलिंद्र असं माझा मित्र असते वय. या रानाचे मालक आहेत ना अतुल भाऊ, त्यांचा मी जिगरी मित्र आहे बघ. होय, चांगलंय की मग. चांगलंय. पण अशा चांगल्या आवाजात तुझं नाव बी सांग की. हा, माझं नाव वर्षा आहे. वर्षा. वर्षा सोमा, सोमा वर्षा, वर्षा सोमा सोमवार, देवाचा वार सोमवार. काय? काय नाही, जाऊ दे, सोडते. संगे, तुला काय प्रॉब्लेम तर नाही ना? नाही रे, मला काय पण प्रॉब्लेम नाही बघ. तू नको काळजी कर. बर, जर असं असेल ना तर शेवट गोड केल्याशिवाय थांबत नाही बघ मी. तसं बी तुला तर कोणी थांब म्हणणार आहे का? होय काय? माणूस म्हणून जगणं खरंच लय विचित्र आहे बघा. बघा की, एका बाजूला एक चालू होणारा डाव इस्कटलेला आहे, तर दुसऱ्या बाजूला इस्कटलेला डाव एकदम जोरात चालू झालेला आहे. इकडं पळणाऱ्या राम्याचं दुखणं आहे, तर तिकडं झोपलेल्या अतुलचं सुकणं आहे. इकडं रागाने रामा पळतोय, तर तिकडं जोशाने अतुल लढतोय. दोघांचं पळणं एकच आहे, फक्त रामाचं दुखणं दर्दभरी आहे, तर अतुलचं दुखणं सुखभरी आहे. काय हो, काय विचार करताय तुम्ही? नाही काय नाही. जायचं का मग आपण घरी? आत्ता एवढ्या लवकर? आज दिवसभरासाठी वेळ काढलाय ना? हो, पण बोलणं झालं, भेटणं झालं, मग आता काय करणार इथे बसून? मला वाटत नाही बोलणं झालंय, म्हणजे अजून बोलायचं आहे. आता काय राहिलंय बोलायचं बाकी? तू मला सांगितलंस की तू तुझ्या आईवर गेलीस, म्हणजे तुझे वडील खूप कडक आहेत, बरोबर ना? हो. पण तू माझ्या होणाऱ्या मेहुण्याबद्दल काहीच सांगितलं नाहीस, म्हणजे तुझ्या भावाबद्दल. त्याचं काय सांगायचं एवढं? तसं पण त्याचं आणि माझं नाही एवढं पटत. आणि तो त्याच्या कामात असतो आणि मी माझ्या घरकामात. तसा तो खूप कष्टाळू आहे, पण त्याच्या पण आता चाललंय लग्नाचं. ठरलं तर दोघांचं पण एकाच मांडवत करायचं असं चाललंय. असं? हो. पण नेहा मला काय वाटतं माहिती आहे, आपल्या लग्नात फक्त आपलंच लग्न व्हावं, म्हणजे फक्त आपलंच. मला पण तसं चालतंय. होय. हो. बर. वाह, मस्तपैकी अतुल आणि नेहाचं चालू झालेलं आहे. म्हणजे बघा ना, दोघं पण किती खुश आहेत. पण मागं 2 महिन्यापूर्वी असंच मस्तपैकी अतुल संगीचं जगणं चालू होतं, म्हणजे तसं तरी मला दिसत होतं. पण नेमका तो डाव बंद करून हा डाव चालू झालाच कसा, हे बघण्यासारखं आहे. आणि या सगळ्या घोळात महादान माधुरीला मात्र काम चांगलंच करण्यासारखं भेटलेलं आहे. आपलं शांतर गोळा करून झालंय काय? हां आता हात पाय तोंड धू, कडबा कुटी करू आणि धारा बी लागलीच काढून घेऊ. हो, बघा बाई तुमची ह्याने मला तर इथं बोलता सुद्धा आहे ना. हो, इतकी तहान लागली. बस बस. मी वरनं पाणी घेऊन येऊ का मग? आहे का आता? अशा अवतारात वरी तुम्ही जाणार आहे बाई.
अहो त्यापेक्षा त्या पोराला सांगा की पाणी आणायला. ए अगं इडी बिड आहे काय तू? अगं आपल्या मालकाचा एकुलता एक पोरगा आहे तू, त्याला काय पोरग म्हणते होय तू? हाय का आता पोराला पोरगा नाही म्हणायचं तर मग काय म्हणायचं हो? थांब करतो फोन. हॅलो नाना साहेब. हॅलो नाना साहेब. अहो तुम्ही इकडे खाली येणार आहे ना? हा मग येताना पाणी घेऊन या की खाली. हा हा या. बघ कशी आहे आपली हवा. आता त्यात कसली हवा, आपल्याला पाणी लागते आणि तो घेऊन येतोय, बस एवढंच. लगेच लागले बाई तुम्ही खुश व्हायला. पहिलवान तुमचं तर लय अवघड आहे बाई. ए गप ग तू. हा आणि चल इथलं करून आपल्याला घरच्या बी जनावरचं करायचंय जाऊन. ऐका ना मी काय म्हणते, हा ती घरची गुरु विकून टाकायची का हो? तसं पण त्याचा काही जास्त पैसा होत नाही आणि इकडे एवढं काम करून घरी जाऊन काम पण करू वाटत नाही हो. हा पण नाही नको, गुरु विकायला नको. मी काय करतो नानांसंग बोलून घेतो. म्हणजे कसं आहे इथं जागा बिली आहे, आपली मसर बी इथं राहतील. आणि जर इथं नाही ठेवली त्यांनी तर मग आपण ह्यांनाच विकून देऊ. हा म्हणजे कसं आपल्या देखत आपली जनावर राहतील. हा हा ये पण बरं आहे. हा ठीक आहे आलं नानासाहेब. पहिलवान हे घ्या पाणी. हा बाकी पहिलवान हा. एकच नंबर काम हा. हा मग काय आपलं कामच असं असतं बघा. एकच नंबर ना. हा मग काय तर. हां चांगलं आहे चांगलं आहे. आणि माझ्यासाठी तर भारीच की. हा अहो जवळ मी इथं आहे ना तर तुम्ही काय बी काळजी करायची नाही बघा. तसं असेल तर माझं कामच झालं समजा. म्हणजे कसं मी निवांत राहिलं बरं. हां अहो राहा तुम्ही निवांतच राहा. बरं मी आता काय करतो, कुटी करून घेतो लगेच आणि धारा बी काढून घेतो. ठीक आहे बाटली. बाकी पहिलवान जास्त काम असेल तर जास्त लोड घ्यायचं नाही, निवांत काम करायचं. हां जास्त लोड आलाच तुम्हाला सांगायचं. हां हाय का आता तुम्ही काय गरीबात चेष्टा करता का? अहो तुम्हाला कसं काम सांगेन आम्ही. अहो सांगायचं तसं बी तात्याने मला हे सगळं वाढूनच दिलंय ना. तसं पण हे सगळं काम करायला मला लय आवडतं बघा. असं आहे होय. मग काय तर. बरं बरं चला म्हणजे लागू कामाला लगेच. चला चला. असं बसून राहण्यापेक्षा तुमच्या मोबाईलमध्ये माझे फोटो काढा की. काढू की, तुमचे पण काढून माझे पण काढू, म्हणजे आपल्या दोघांचे पण काढू. नको नको एवढ्या लवकर दोघांचे कशाला. का का नको? उगच कुणी बघितलं आणि घरी कळलं तर उगच कुटाणा नको. बरं चालतंय, मग तुझे एकटीचेच काढतो. हो चला. सगळं कसं नजर लागण्यासारखं चालू आहे ना. एक सेल्फी काढू. नको एकच फक्त, नाही दाखवणार कोणाला. नको तुमच्या मोबाईलमध्ये कुणी बघितलं तर. नाही बघणार कोण म्हणतो तर. ठीक आहे एकच काढायची. हां चालतं. पण तुम्ही म्हणाल या खोडील अतुलला माधुरी संघ, संगी संघ, तेजू संघ आणि अशा कित्येक बाया संघ लपडी करून बी ही असली सोन्यासारखी पोरगी भेटलीच कशी? पण भेटायचं ठीक आहे, भेटली बी असेल, पण ही नेमकी हाय कोण? खरी आहे का खोटी आहे? का अतुलचं स्वप्न बिप्न तर नाही? हा नकाव लोड घेऊ, मी आहे ना सांगायला. म्हणजे आपलं कसं आहे, इथून पुढे मी सांगणार आहे, तुम्ही ऐकणार. मी सांगणार, तुम्ही ऐकणार, बरोबर? तर ऐका. ही नेहा भाऊच्या पाहुण्यातील जवळच राहणाऱ्या विठ्ठल तात्याची मोठी पोरगी आहे. पण भाऊंनी हे लग्न जुळवण्यासाठी लय मोठा डाव टाकला आहे. तो काय, कसा आणि कधी हे समजण्यासाठी पुढील कथेत जावं लागेल. त्याआधी जरा हे लक्ष देऊन बघाच. ओय दादा, आईने तुम्हाला वरती सगळ्यांना चहा घ्यायला बोलवले.
अगं दिदे आम्ही जरा कामात आहे, एक काम कर ना, तूच खाली चहा घेऊन ये. अरे आईने तुम्हाला सगळ्यांना वरती बोलावलंय. अगं नाही वरी येता येणार, तूच खाली चहा घेऊन ये ना. बर आले. कसा आहे विषय? जबरी ना? तर मी सांगतो, यापेक्षा जबरी कथा यांचं लग्न जुळण्याची आणि संगी माधुरीचं कान मिटवण्याची आहे. पण महादा तिथं असताना, त्यात माधुरीचं अतुल संग लपडं चालू असताना ह्या दोघांचं जुळेल काय? म्हणजे या दोघांचं लग्न होईल काय? हे मात्र बघण्यासारखं असेल. आणि जे काय मागं कुटाणा 2 महिन्याआधी झाला आहे, ती कथा मात्र मला सांगण्यासारखी आणि तुम्हाला ऐकण्या बघण्यासारखी असेल, हे मात्र माझी गॅरंटी आहे. काय नेहा चला आता थांबतो. माझ्याकडून तुम्हाला बाय.